नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी अगदी सिरियसली तुम्हाला ही गोष्ट तुमच्या लक्षात आणून देतोय. ही गोष्ट लक्षात आणून देताना मी तुम्हाला ज्या गोष्टी आता दाखवणार आहे, विथ प्रूफ दाखवणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. याच्या अगेन्स्ट आम्ही काय केलेलं आहे, काय बोलणं झालं ते पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. पण हे लक्षात घ्या, की ही जी सर्वात मोठी चूक आहे ना, ही सर्व उमेदवारांना अडचणीत आणू शकते. कशी आणू शकते ते पण मी तुम्हाला सांगतो आणि यात बदल करण्यासंदर्भात काही अजून ऍक्शन घेतली नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. चला मुख्य मुद्द्याकडे जातो, पण तत्पूर्वी बघा, तुम्ही आता इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेसला होता. इग्नाइट अकॅडमीचं मार्गदर्शन ऐकले तुम्ही. इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला खूप चांगले मार्क्स पण आता भेटलेले आहेत. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण तुमच्या बरोबर जे तुमचे सहकारी असेल, तुमचे कोणी विद्यार्थी असेल, त्या ग्रुपमध्ये नक्की रेकमेंड करा इग्नाइट अकॅडमीला. इग्नाइट अकॅडमी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिकवते, तुम्ही ऐकलं पण आहे. सो तुमच्या माहितीत जेवढे येईल त्यांना नक्की इग्नाइट अकॅडमीच्या ज्या बॅचेस आहेत, जसं की आता टीटी अपकमिंग आहे, ह्या टीटीच्या बॅचेससाठी रेकमेंड तुम्ही करू शकता. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच रिकमेंड करा. सो ह्या बॅचेस दोन्ही अवेलेबल आहे. त्यांना बॅचेस बद्दलची माहिती सांगा, तुम्हाला अनुभव सांगा, शिकवणारी टीम सांगा, याच्याबद्दल पण नक्की तुम्ही रिकमेंड मला करू शकता. सो ह्या बॅचेस आहेत आणि गुढीपाडव्यानिमित्त 20% ऑफ आहे 19 मार्च पर्यंत. सो नक्की तुम्ही कळवाल. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे त्यांचं 16 तारखेला. बघा बरोबर, 16 मार्च 2026 ला प्रसिद्धी पत्रक आलेलं, ज्यात दोन महत्वाचे मुद्दे होते. पहिला मुद्दा होता टीईटी आणि सीटीटीचे मार्क्स अपडेट करण्यासंदर्भात. दुसरा मुद्दा होता तुमचा रिस्पॉन्स शीट संदर्भात. त्यातला मी पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो. काय? टीईटी आणि सीटीचे मार्क्स अपडेट करण्यासंदर्भात हे निवेदन आहे. त्यांनी सांगितलंय की ह्या लिंकवर तुम्ही जा आणि कधीपर्यंत 21 मार्च पर्यंत तुम्ही तुमचे टीईटी किंवा सीटीचे मार्क अपडेट करा. ओके, चला मी लिंकवर तुम्हाला घेऊन जातो. आता तुम्हाला मुद्दा सांगतो नेमका काय आहे. ही आहे त्यांची लिंक. बघा इथे आहे मी तुमच्या समोर. ही आहे त्यांची निकालाची लिंक. तुम्हाला सीडी टीटीचे मार्क अपडेट करायची ही आहे लिंक. ह्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला इथे काय काय टाकायचंय मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, काय काय टाकायचंय बघा. इथे रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं नाव टाकायची गरज आहे का? नाही, ते डायरेक्ट येऊन जातं. ओके, नंतर काय टाकायचंय? परीक्षेचं नाव, तुमचा सीट नंबर, टीटीची परीक्षेचं नाव. सपोज इथे मी घेतलं टीईटी, कोणती दिली एक्झाम ती टाकायची आहे. सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे काय टाकायचं मला? पेपर नंबर टाकायचा, पेपर 1 की 2 इथे टाकायचा जो. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे? कास्ट कॅटेगरी टाकायची आहे. तुमचं वर्ष, कोणत्या वर्षी तुम्ही ती टीईटी किंवा टीटी पास झाला ते टाकायचं आहे. मिळालेला एकूण मार्क्स टाकायचे आहे. टक्केवारी टाकायची आहे. निकाल टाकायचा आहे. दिव्यांग असेल यस नो करायचा आहे, किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नंबर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालतोय. फक्त इथे काय करायचं आहे? डबल डबल इनवर्ट कॉमा आहे ना असा, हा, आणि एक डॅश. बघा इथे डॅश आणि परत डबल इनवर्ट कॉमा टाकायचं. बघा असं, सॉरी हा, हे असं. बस एवढंच टाकायचं तुम्हाला. असेल तर ठीक, नसेल तर डबल आहे, डबल डबल टाकायचे. फक्त लक्षात घ्या, डबल सिंगल झालं, डबल टाका. आणि पुढे काय करायचं? सैनिक असं तर येस ऑर नो करा आणि सबमिट करा. सबमिट होतं. मी काय म्हटलं? सबमिट होतं. आता तुम्हाला सांगतो चूक नेमकी काय. मी आता तुम्हाला घेऊन जातो थोडक्यात. बघा इकडे, आता मी तुम्हाला जे दाखवतोय ना, मी थोडी माफी मागतो ह्या विद्यार्थिनीची, ज्यांचं नाव तुम्हाला कदाचित दिसेल इथे. सो मी काय केलंय बघा, मी स्वतः गेलो, मी चेक करतो. चला मी स्वतः जातो इथे. काय? केंद्र प्रमुख परीक्षेचा रोल नंबर टाकला. आता हा जो नंबर टाकलाय ना, मी त्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची माफी मागतो. सुरुवातीला कोणाचा नंबर घेतला मी? 0 मार्क पडलेले जे कोणी असेल ना कॅन्डिडेट आपले, त्यांचा नंबर घेतलेला आहे. ओके, एक नंबर घेतला यापैकी. तुम्ही पण ट्राय करू शकता. असा गोंधळच आहे हा, पण तुम्ही नका करू ट्राय. नुकसान होते लक्षात घ्या. काय होतं? एका विद्यार्थ्याचं नुकसान होतंय. मग मी इथे गेलो. इथे बघा मी भरलेली माहिती काय तुम्हाला दाखवतो मी. बघा इथे आलो मी. रोल नंबर टाकला मी. बघा हा रोल नंबर आहे. त्यानंतर काय? इथे केंद्र प्रमुख परीक्षेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकला. डायरेक्ट नाव येऊन गेलंय. इथे दिसतं तुम्हाला उसारे नावाच्या विद्यार्थिनी, त्यांचं नाव येऊन गेलं. ओके, परीक्षेचं नाव टाकलं मी. सपोज इथे परीक्षेचं नाव मी लगेच टाकतो. बघा इथे परीक्षेचं नाव टाकलं टीईटी. इथे टाकलं मी रोल नंबर, जो काय मला वाटतो टाकला. बघा असा टाकून दिला मी, टाकला. ओके, इथे टाकला परीक्षेचं सिलेक्ट काय केलं मी? पेपर 1 किंवा मी पेपर 2 पण करू शकतो, केला. नंतर काय केलं? परीक्षेचं वर्ष टाकायचं. मला 2020 टाकलं मी. ओके, संवर्ग कॅटेगरी काय मला टाकायची? सपोज ओबीसी टाकली. बघा मी काही पण माहिती टाकतोय, कुणी अडवत नाही मला, सध्या लक्षात घ्या, कुणी अडवत नाहीये. त्यानंतर काय? मिळालेले गुण किती टाकले मी? टाकून दिले. चला 92 मार्क पडले. ओके, नंतर मी काय? टक्केवारी टाकली. चला मी टक्केवारी टाकून दिली. इथे 61% टाकून दिली. चला कुणी अडवते मला? नाही, कुणी काही म्हणत पण नाहीये. निकाल टाकून दिला. क्वालिफाईड आहे मी, इलिजिबल आहे. दिव्यांग आहात का? टाकून दिलं. यस, मी दिव्यांग आहे. नसून पण टाकून दिलं. बघा इथे टाकलंय. मला इथे स्टार आहेच नाही, तरी पण मी इथे टाकून दिलं डबल इनवर्टेड कॉमा मध्ये हे, त्यानंतर स्लॅश, नंतर परत हे टाकून दिलं. ओके, नंतर इथे काय टाकायचंय? माझे सैनिक आहात का? नाहीये, तरी मी यस करून दिलं. चलो
काय करतोय आता मी? सबमिट. काय झालंय? सबमिट झालंय का? काय विचारते मला हे? काय सांगतंय? कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन. ओके. हा, आता इथे मी एलिजिबल आहे, सबमिट करतोय. होत आहे सबमिट. झालं की सबमिट. परत काही करता येईल तुम्हाला इथे? नाही. बघा, मी परत चेंज केलंय, नो केलं, इथे पण नो केलं. ओके, आणि सबमिट करतोय. हे होतंय सबमिट. बघा, लक्षात घ्या तुम्हाला मी काय सांगतोय. आता मी हे डिलीट करून टाकतो आणि परत एकदा सबमिट करतो. काय? TT 3% मिळालेला सर्टिफिकेट नंबर रिक्वायर्ड. हा, मग रिक्वायर्ड मी परत जाऊन तिथे गेलो, टाकायचं. ठीक आहे, नसेल तर डबल इन्व्हर्टेड कॉमा मला टाकायचा आहे, त्यांनी सांगितलंय. बघा, मी काय करतोय ते टाकतोय, डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके, आणि डॅश. ही आहे माझी डॅश. ओके. हा, आणि परत काय टाकायचं मला? डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकला. ओके. युअर ऍप्लिकेशन इन्फॉर्मेशन सबमिटेड सक्सेसफुली. झालं की. कुणाचं? कोणीही कुणाचं टाकू शकतंय. आता मला सांगा, जर का एखाद्याने चुकीची माहिती भरली तर काय होऊ शकतं बरं? त्या विद्यार्थ्याची चुकीची माहिती जाऊ शकते ना, आणि गडबड होऊ शकते ना. काय करायला पाहिजे बरं यांनी? यांनी काय करायला पाहिजे होतं? सबमिट करताना संबंधित उमेदवाराच्या मोबाईल नंबरला, ईमेल आयडी ला OTP द्यायला पाहिजे होता. मग सबमिट करता आलं पाहिजे होतं ना. हे कसं झालं पाहिलं का तुम्ही? डायरेक्ट सबमिट झालंय. मग आता मला सांगा, मी कोणाचंही ओपन करू शकतो, कुणाचा इथे नंबर टाकू शकतो. ही लिस्ट आहे माझ्याकडे. कुणाचाही नंबर घ्यायचा, रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, हा इथे जायचं, टाकायचा आणि माहिती भरून द्यायची, सबमिट. याला काय अर्थ आहे मला सांगा? त्यांनी यात काय सांगितलं परत अजून? खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक भरावी. एकदा माहिती भरल्यानंतर त्यामध्ये पुन्हा कोणताही बदल करता येणार नाही. मग झालं का नाही नुकसान? बरं, यावरती मी मला सांगू, मी 2 दिवसापासून फॉलोअप घेतोय. यावरती मी 2 दिवसापासून फॉलोअप घेतलेला आहे. शिक्षण विभागाला, MSc ला कॉल पण केलेला आहे. संबंधित जे कोणी त्यांचे कर्मचारी असेल त्यांच्या लक्षात आणून दिलंय. हो, मी सांगतो, बघतो, आम्ही कळवतो, सांगतो, तसं काही नाहीये, तसं होणार नाहीये, असं नसेल, टेक्निकल एरर असेल, असं सांगून उडवाउडवीचे उत्तर आहे. पण याच्यावर अजूनही बदल, मी काल दिवसभर वाट बघितली बरं का याची, पण याच्यावरती काही करेक्शन झालेलं नाहीये. आता तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण तुम्ही काय करावं हे पण मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही सुद्धा काय करा, MSCच्या या हेल्पलाईन नंबरला कॉल करा, त्यांना लक्षात आणून द्या. बाबांनो, नुकसान नका करू. असं कोणी भरू शकतं का? टेक्निकल तुम्हाला ह्या गोष्टी नाही समजत का? आम्हाला तर लक्षात येतं, आता कळलं आम्हाला. पण तुम्ही इथून मागे एक्झाम घेतलेल्या आहेत ना, ज्यांना कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे थर्ड पार्टीला, त्यांना पण माहित नाही का? मेल तुम्ही सबमिट करताना कुणी करू शकतं सबमिट? एकदम चुकीचं आहे. सो यावरती मी बरंच फॉलोअप घेतलेला आहे. आता मात्र ही हद्द सुटली, संयम सुटला, म्हणून मी आज व्हिडिओ घेतला तुमच्या समोर, कारण हे ऐकतच नाहीये. तो शिक्षक म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, यावरती आवाज उठवा. लगेच सगळ्यांनी कॉल करा. कुणाला कॉल करा, कुणाला मेल करा. संबंधित जे MSCचं पेज आहे, ह्या पेजवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल. त्या कॉन्टॅक्ट नंबरला अबाउट अस होम वरती जर तुम्ही गेलात ना, इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल, यांना तुम्ही कॉल करा. त्याशिवाय हे जागे होणार नाहीये. त्याशिवाय जागे होणार नाही. सगळे कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिले, पेज त्यांच्या पेजला दिलेले आहेत. किंवा तुम्ही तुमचं परिपत्रक जर बघितलं, त्यामध्ये पण दिलेलं आहे. बघा इथे मी कॉन्टॅक्ट ज्यांना गेल्यांचा नंबर माझ्याकडे, कॉन्टॅक्ट अस. बघा, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. बघा, कॉन्टॅक्ट अस जर केलं, आता हे तर गायबच झालंय. परत खूप कॉल गेले काय माहित नाही मला, पण हे पण गायब झालं त्यांनी. तो विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला कॉल करावं लागतील, नाहीतर मग हे अवघडच आहे ना. याची जबाबदारी कोण घेईल? ही जबाबदारी कोण घेईल? MSCच्या वेबसाईटला तुम्ही जाऊन जर बघितलं, त्याचं परिपत्रक पण मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. होम पेजवर घेऊन जातो तुम्हाला मी. हे एकदमच चुकीचं आहे. एकच मिनिट, मी तुम्हाला त्यांचा निकालवर घेऊन जातो. हा त्यांचा कुठे गेला निकाल? काढून टाकलं की काही लगेच. जस्ट मिनिट, मी परत एकदा वेबसाईटला व्हिजिट करायला लावतो. ही वेबसाईट आहे तुमची केंद्र प्रमुख स्पर्धा परीक्षा 2025. मी परत एकदा हे ओपन करतोय आणि तुम्हाला मी दाखवतो की ज्या पद्धतीने हे चाललंय एकदम चुकीचं आहे. हे नाही व्हायला पाहिजे. बघा, हा निकाल, आणि या निकालावरती हे तुमचं रिस्पॉन्स शीट आहे. त्यांनी नोटीस पण दिलेली आहे, प्रसिद्धी निवेदन. ओके, हे प्रसिद्धी निवेदन आहे त्यांचं. यात सांगितल्याप्रमाणे आपण प्रोसेस केली. आता मी प्रोसेस तुम्हाला सगळी दाखवली करून. तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला सांगा. सबमिट होते सक्सेसफुली. असे मी कितीतरी फॉर्म भरू शकतो, इथे कितीतरी फॉर्म भरू शकतो. हे चुकीचं आहे की नाही? यावरती लक्ष द्यायला पाहिजे की नाही? संबंध दिवस मी यांना बोललो, पण यांनी काही केलं नाही. आम्ही फॉलोअप घेतलाय, पण एकाने काय होत नाही. तुम्हाला सगळ्यांना इथे एकवटून हे करावं लागणार आहे. तुमची माहिती कोणीही भरू शकतं. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये पटपट कळवा.
आणि विशेष आम्ही हे सगळी मेहनत तुमच्यासाठी घेतोय, प्रत्येक स्टेपवर तुम्हाला आम्ही मदत करतोय. सो आमच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते पण आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आम्ही इग्नाइट अकॅडमीकडनं ज्या पद्धतीने टीचिंग करतो, मार्गदर्शन करतो, किती योग्य आहे ते त्यांना रिकमेंड नक्की करा. तो पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.